भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। रुद्राभिषेक करून महाशिवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। हर हर महादेव, ओम नमः शिवाय, बम बम बोले अशा नामस्मरणानं भीमाशंकर मंदिर परिसर दुमदुमलाय। भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगाही पाहायला मिळाल्या। भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे आणि भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकरला ओळखलं जातं। थेट जाऊयात भीमाशंकर मंदिर प्रांगणात, तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि महादेवाची नगरी सजली आहे। संपूर्ण मंदिर परिसराला विविध फुलमाळांनी या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। भीमाशंकरच्या देवस्थानच्या ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा सुरू आहे। भाविकांची गर्दी आहे। या गर्दीच्या अनुषंगाने देवस्थानच्या वतीने 2 दिवस मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले। भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। आज महाशिवरात्रीचा दिवस हा खूपच मोठा आहे, कारण महाशिवरात्री सोबतच आज कुंभमेळ्याच्या स्नानाचाही शेवटचा दिवस असल्यामुळे हा छान योग जुळून आला। प्लस आपण मानतो ॲज अ हिंदू पौराणिक कथानुसार की हा निर्मिती आणि संवर्धनाचा दिवस आहे। शिवाय याच दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी लग्न केलं होतं। सो निश्चितच हे खूप मोठं भाग्य समजते मी की यावेळी मी इथे उपस्थित आहे। सुख समृद्धी लाभावी असं मागणं मागितलं आणि महाशिवरात्री ही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। शंकराचे भक्त हे पूर्ण महाराष्ट्रातनं आपल्या भीमाशंकर येथे येत असतात। भीमाशंकर हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मोठं श्रद्धास्थान मानलं जातं। त्यामुळे इथे नतमस्तक व्हायला पूर्ण महाराष्ट्रातनं लोक येतात आणि तसंच नतमस्तक व्हायला आम्ही इथे आलो आहोत आमच्या परिवारासोबत। महाशिवरात्री निमित्त हा उत्साह पाहायला मिळतोय, त्यामुळेच महादेव नगरी सजली आहे। भक्तांचा हा उत्साह दुगुणित होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे।